नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर SR शेळके। आज आपण इन्शुरन्स क्लेमवरचा 5वा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत। तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो। फायर ऑकर्ड इन द प्रीमाइसेस ऑफ पुणे कंपनी ऑन 1 जानेवारी 2019। नंबर 1, परचेसेस फॉर द ईयर एंड 2018 ₹30,000। नंबर 2, सेल्स फॉर द ईयर एंड 2018 ₹45,000। Number 3, purchases from 1st July 2018 to 31st December 2018 ₹18,000। Number 4, sales from 1st July 2018 to 31st December 2019 ₹25,000। Number 5, stock on 30th June 2018 ₹22,000। Number 6, stock on 31st December 2018 ₹15,400। It was practice of company to value of stock at 10% above cost. The stock salvaged ₹2,000, insurance policy of ₹10,500, and there was an average clause. Calculate the amount of claim to be presented to the insurance company for loss of stock. तर पहा, अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे। ह्या प्रॉब्लेमचा आता आपल्याला या ठिकाणी सोल्यूशन करायचं आहे। तर पहा, या प्रॉब्लेममध्ये नवीन बाब म्हणजे अशी आहे की जो स्टॉक आहे, ओपनिंग स्टॉक असो की क्लोजिंग स्टॉक असो, जेवढा स्टॉक आहे त्याच्या 10% त्या स्टॉकचं मूल्य वाढवून दाखवलं जाते। आलं लक्षात? इट वॉज प्रॅक्टिस ऑफ कंपनी टू व्हॅल्यू ऑफ स्टॉक ॲट 10% अबोव कॉस्ट। म्हणजे जे काही ओपनिंग स्टॉकचं मूल्य असेल, समजा आता ₹20,000 ओपनिंग स्टॉकचं मूल्य आहे, तर ते त्याच्यामध्ये 10% अमाऊंट ॲड केलं जाते। 20%च्या 10% म्हणजे 20,000च्या 10% म्हणजे 2,000। तर 20,000 अधिक 2,000 म्हणजे ₹22,000 त्या कंपनीचा ओपनिंग स्टॉक राहील। किंवा क्लोजिंग स्टॉक समजा 30,000 आहे, आलं लक्षात? तर 30,000वर 10% म्हणजे 3,000। 30,000 अधिक 3,000 बरोबर 33,000। म्हणजे जेवढा स्टॉक आहे तेवढा स्टॉक ह्या कंपनीमध्ये दाखवला जात नाही, 10%ने तो वाढवून दाखवला जातो। अशी ह्या कंपनीची म्हणजे परंपरा आहे किंवा प्रॅक्टिस आहे। एवढी बाब या ठिकाणी नवीन आहे, बाकी जो प्रॉब्लेम आहे तो मग सेमच आहे। तर आता आपण ह्या प्रॉब्लेमचं या ठिकाणी सोल्यूशन करताना जो स्टॉकचं मूल्य त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्या स्टॉकचं जे 100% मूल्य आहे ते आपल्याला काढावं लागते। आलं लक्षात? तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक वर्किंग नोट्समध्ये घेऊ। व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक। ओपनिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन करताना ओपनिंग स्टॉक ऑन 1 जानेवारी 2018 ₹22,000 प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे। पहा, 1 जानेवारी 2018 रोजीचा जो स्टॉक आहे ओपनिंग स्टॉक, त्याचं मूल्य 22,000 आहे। आलं लक्षात? मग कंपनीची परंपरा काय आहे की ₹100 स्टॉक असेल तर त्यामध्ये ₹10 ॲड करायचे आणि 110 असं स्टॉकचं मूल्य लावण्याची कंपनीची परंपरा आहे। म्हणजे 10% त्याच्यामध्ये रक्कम ॲड केली जाते। तर आता या ठिकाणी 22,000 हा ओपनिंग स्टॉक हा 110% आहे, त्यामध्ये 10% रक्कम ॲड करून तो देण्यात आलेला आहे। तर मग 100% स्टॉक किती ते आपल्याला पहिल्यांदा काढावं लागेल। तर पहा, 110, आता हे 110 कुठून आले? म्हणजे ₹100 स्टॉक गृहीत धरला तर त्यामध्ये ₹10 ॲड केले म्हणजे 110। 110% तेव्हा 22,000, तर 100% तेव्हा किती? आलं लक्षात? अशी त्रिराशी मी या ठिकाणी मांडलेली आहे। 100 भागिले 110 गुणिले 22,000, याचा गुणाकार भागाकार जर केला तर ₹20,000 एवढा त्या कंपनीचा स्टॉक आहे। पहा, ॲक्च्युअल स्टॉक जो त्या ठिकाणी जे काही मूल्य त्या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे किंवा जो प्रत्यक्ष स्कंद आहे त्या स्कंदाचं मूल्य ₹20,000 त्या ठिकाणी आहे। परंतु त्यांनी दाखवताना किती दाखवलं आहे? ह्या 20,000मध्ये 10% ॲड केलेत आणि म्हणजे 2,000 ॲड करून ₹22,000 स्टॉक दाखवलेला आहे। तर पहा, कंपनीची जी प्रॅक्टिस आहे त्या प्रॅक्टिसनुसार
10% स्टॉक या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे, म्हणजे 110% दाखवण्यात आलेला आहे. मग 100% किती होता, तर तो 20,000 रुपये होता. तर ओपनिंग स्टॉक आपण या पद्धतीने या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे. आलं लक्षात. हा ओपनिंग स्टॉक ह्या ट्रेडिंग अकाउंटच्या म्हणजे जून 18च्या या ठिकाणी लिहून टाका. किती रुपये? 20,000 रुपये. त्यानंतर आता क्लोजिंग स्टॉक ह्या प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. क्लोजिंग स्टॉक 15,400 रुपये. आलं लक्षात. 15,400 म्हणजे 110% आहे तो, म्हणजे त्यामध्ये 10% ॲड करूनच तो 15,400 झालेला आहे. तर 100% किती असेल ते आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागेल. व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2018, 31 डिसेंबर 2018 रोजी 10% ॲड करून जे स्टॉकचं मूल्य आहे ते 15,400 रुपये आहे. आता पहा, 110% तेव्हा 15,400, तर 100% तेव्हा किती? 100 भागिले 110 गुणिले 15,400 याचा गुणाकार भागाकार केलं तर हे येईल 14,000. म्हणजे 100% मूल्य किती आहे त्या स्टॉकचं? 14,000 रुपये. ॲक्च्युअल स्टॉकचं मूल्य आहे 14,000. ते 14,000 ह्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला क्लोजिंग स्टॉकच्या पुढे या ठिकाणी घेऊन टाका. आलं लक्षात. आता बाकी परचेसेस प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत. परचेस 30,000 आहे पहा. आलं लक्षात. परचेस 30,000 या ठिकाणी घेऊन टाका. त्यानंतर सेल्स पण दिलेली आहे 45,000, ती क्रेडिट साईडला घेऊन टाका 45,000. आता या ठिकाणी आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढायचं आहे. हे 3 शून्य 59,000 रुपये टोटल आलेली आहे. तर या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट किती येईल? तर 9,000 रुपये ग्रॉस प्रॉफिट येईल. आलं लक्षात. म्हणजे 2018 ह्या वर्षामध्ये ह्या कंपनीला ॲक्च्युअल ग्रॉस प्रॉफिट 9,000 रुपये या ठिकाणी झालेलं आहे. तर मग ह्या ग्रॉस प्रॉफिटचं विक्रीसी म्हणजे ह्या 45,000 रुपयाशी काय प्रमाण आहे ते प्रमाण आपणाला आता या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. ते कॅल्क्युलेट करण्यासाठी मी या ठिकाणी नंबर 1 कॅल्क्युलेशन ऑफ रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट. आलं लक्षात. त्याचं सूत्र आहे ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. तर ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे 9,000 रुपये. आलं लक्षात. आणि सेल्स किती आहे? 45,000 रुपये. हे या ठिकाणी दिलेले आहे सेल्स. आणि हा ग्रॉस प्रॉफिट. आलं लक्षात. ग्रॉस प्रॉफिट भागिले सेल्स गुणिले 100. तर ह्याचा गुणाकार भागाकार जर आपण केला, हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले, 9 1 9, 9 5 45, 5 1 5, 5 2 10, म्हणजे 20% रेट ऑफ प्रॉफिट या ठिकाणी आलेला आहे. पहा 20% ह्या 9,000 जो ग्रॉस प्रॉफिट आहे ह्या ग्रॉस प्रॉफिटचं विक्रीसी असणारं जे प्रमाण आहे ते 20% आहे. 9 5 45, पाचवा हिस्सा विक्रीच्या 5वा हिस्सा म्हणजे 20%. 20% हा दर आलेला आहे. आता आपण रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर या ठिकाणी एस्टिमेटेड ट्रेडिंग अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे. आलं लक्षात. तर एस्टिमेटेड ट्रेडिंग अकाउंट तयार करताना 2018चा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो या ठिकाणी ओपनिंग स्टॉक होईल. 14,000 रुपये ओपनिंग स्टॉक तो घेऊन टाका. त्यानंतर परचेस प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे 18,000 रुपये. परचेस फ्रॉम 1 जुलै 2018 टू 31 डिसेंबर 2018. परचेस आहे पहा किती? 18,000 रुपये. त्यानंतर सेल्स दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये. सेल्स दिलेला आहे 25,000. नंबर 4 मध्ये दिलेला आहे सेल्स 25,000. आता ही माहिती आपल्याला प्रॉब्लेममध्ये उपलब्ध आहे आणि रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. ह्या रेटचा आधार घेऊन या ठिकाणी विक्री दिलेली आहे 25,000 रुपये, सेल्स 25,000 रुपये दिलेले आहे. 25,000च्या 20% प्रॉफिट आपणाला या ठिकाणी काढावं लागेल. या ठिकाणी घ्या 20% ऑफ ₹25,000. तर 25,000च्या 20% जर आपण काढला तर तो ग्रॉस प्रॉफिट किती येईल?
साधारण 25,000चा पाचवा हिस्सा, आलं लक्षात. तर या ठिकाणी तर हे येईल पहा 5,000 रुपये. ते कसं मी तुम्हाला या ठिकाणी वाटल्यास काढून दाखवतो. आता पहा, हे 25,000, ह्याला गुणिले 20 भागिले 100, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे हा शून्य आणि हा शून्य या ठिकाणी लिहून घ्या. 25 दोन्ही 50, म्हणजे अशा पद्धतीने हे 5,000 रुपये या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे, तो आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट आपण मागच्या वर्षीचा काढलेला आहे, त्याच रेटने चालू वर्षी प्रॉफिट होणार आहे असं गृहीत धरून आपण ते विक्रीच्या 20% प्रॉफिट या ठिकाणी घेतलेलं आहे. आता एस्टिमेटेड ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईडची बेरीज करा. 37,000 रुपये बेरीज आली. तर या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक किती येतो ते आता आपणाला बघावं लागेल. 12,000 रुपये आलेला आहे, याला म्हणायचं बॅलन्सिंग फिगर. 12,000 रुपये क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी आलेला आहे पहा. तर आता आपणाला हे एस्टिमेटेड ट्रेडिंग अकाउंट तयार केल्यानंतर आता आपणाला हे नंबर 2चं स्टेटमेंट या ठिकाणी तयार करावं लागेल. ते स्टेटमेंट म्हणजे स्टेटमेंट ऑफ क्लेम, आलं लक्षात. आता ह्या कंपनीला क्लेम किती मिळेल, तर स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर किती आहे, 12,000 रुपये. ज्या तारखेला आग लागलेली आहे त्या तारखेला त्या कंपनीकडे 12,000 रुपयाचा स्टॉक होता, म्हणून या ठिकाणी लिहा बरोबर 12,000 रुपये. त्यानंतर त्यातून मायनस करायचं आहे लेस सॉल्वेज्ड स्टॉक. तर प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे पहा, तो 2,000 रुपये दिलेला आहे सॉल्वेज्ड स्टॉक, तो त्याच्यातून लेस करा, बरोबर आहे ₹2,000. आता हे मायनस केल्यानंतर या ठिकाणी किती राहतील, तर 10,000 रुपये राहतील. ह्याला काय म्हणायचं, लॉस ऑफ स्टॉक. म्हणजे त्या आगीमध्ये ₹10,000चा माल जळून खाक झालेला आहे किंवा नष्ट झालेला आहे, आलं लक्षात. आणि मग पॉलिसी प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे. पॉलिसी आहे पहा 10,500 रुपयाची, इन्शुरन्स पॉलिसी ऑफ ₹10,500, आलं लक्षात. 10,500 रुपयाची पॉलिसी त्या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. मग आता त्यांना क्लेम किती मिळेल ते आपल्याला या ठिकाणी काढावं लागेल. क्लेमचं सूत्र दिलेलं आहे, क्लेम बरोबर आहे सम इन्श्युअर्ड अमाऊंट डिवायडेड बाय स्टॉक ऑन डेट ऑफ फायर इंटू लॉस ऑफ स्टॉक. तर आता या ठिकाणी घ्या, सम इन्श्युअर्ड अमाऊंट किती आहे, 10,500 रुपये प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर किती आहे, हे 12,000. आलं लक्षात. जेवढ्या रकमेचा विमा काढलेला आहे तो विमा म्हणजे 10,500 हा आकडा तुम्हाला प्रॉब्लेममध्ये मिळेल. त्यानंतर स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर हे 12,000 रुपये, त्याला भागिले आणि गुणिले लॉस ऑफ स्टॉक, तर हे 10,000 रुपये. 10,000 रुपयाचा स्टॉक त्या ठिकाणी लॉस झालेला आहे. तर आता ह्याचं कॅल्क्युलेशन जर केलं आपण, गुणाकार भागाकार करून कॅल्क्युलेशन जर केलं तर या ठिकाणी 8,750 एवढा क्लेम त्या ठिकाणी त्या कंपनीला विमा कंपनीकडून मिळेल. तर पहा, अशा पद्धतीने आपण ह्या प्रॉब्लेममध्ये स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा आपण काय केलं, हे ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन करून घेतलं. हे ओपनिंग स्टॉक किती आहे, 20,000 रुपये, तो या ठिकाणी लिहून घेतला. त्यानंतर क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन केलं, कारण कंपनीची परंपरा काय, जेवढा स्टॉक आहे तेवढं दाखवलं जात नाही, त्याच्यामध्ये 10% ॲड करून दाखवलं जाते. मग ॲक्च्युअल स्टॉकची किंमत किती होती ती आपणाला काढावी लागते. तर ओपनिंग स्टॉकची या ठिकाणी 22,000 किंमत दाखवली, 10% ॲड करून मग ॲक्च्युअल स्टॉक किती होता, तर 20,000 रुपये, हे आपण अशा पद्धतीने काढलेलं आहे. क्लोजिंग स्टॉकचं तसंच, क्लोजिंग स्टॉकची 10% ॲड करून जी व्हॅल्यू होती ती 15,400, मग ॲक्च्युअल क्लोजिंग स्टॉक किती होता तो आपण या ठिकाणी या पद्धतीने कॅल्क्युलेट केलेला आहे.
हे 20,000 रुपये या ठिकाणी लिहिलेत, हे 14,000 रुपये या ठिकाणी लिहिलेत. आणि मग हे आकडे, परचेसचा आकडा प्रॉब्लेममध्ये आहे, सेल्सचा आकडा प्रॉब्लेममध्ये आहे. हे आकडे लिहून आपण बेरीज केली आणि ग्रॉस प्रॉफिट या ठिकाणी काढलेलं आहे. ग्रॉस प्रॉफिट काढल्यानंतर ही तिसरी स्टेप. या ठिकाणी रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केला आणि मग त्यानंतर हे इस्टिमेटेड ट्रेडिंग अकाउंट आपण तयार केलं. आलं लक्षात? इस्टिमेटेड ट्रेडिंग अकाउंट. यामध्ये आपल्याला कळालं की ज्या तारखेला आग लागली त्या तारखेला त्या कंपनीचा स्टॉक किती होता, तर 12,000 रुपये. तर या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ क्लेम आपण काढलेला आहे. त्यामध्ये हे 12,000 जो शिल्लक राहिलेला मालसाठा आहे, म्हणजे सही सलामत सुरक्षित असलेला 2,000 त्याच्यातून मायनस केले, म्हणजे 10,000चा स्टॉक त्या ठिकाणी जळून खाक झालेला आहे. मग ह्या कंपनीला क्लेम किती मिळेल, तर ह्या कंपनीने पॉलिसी काढलेली आहे 10,500ची आणि त्याला भागिले ज्या तारखेला आग लागली त्या तारखेला त्या कंपनीकडे असलेला स्टॉक 12,000, त्याला गुणिले लॉस ऑफ स्टॉक हे, आणि मग 8,750 रुपये त्या कंपनीला त्या ठिकाणी नुकसान भरपाई कंपनीकडून मिळेल, क्लेम मिळेल. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण होतो. काही अडचण असेल ते विचारा. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.